तो सगळा सबसिडीवाला खड्डा. सबसिडीवाला म्हणजे मी स्वतः करणार होतो, शासनाकडून आहे असं. मग एवढाच खोदा लागते का तो? एवढाच खुदा लागते. घेणं परवडते मग काही जास्त. 2000 रुपयात खोदलं माणसाईनं मधला. बरं, एक मिनिट इकडे बघा. नमस्कार. नमस्कार. काय नाव? गौरव उल्ले, गाव? वणी बेलखेड. वणी बेलखेड. आता हा काय शोष खड्डा केलाय का तुम्ही? हा, याला ते वायर साहेब, पुरुषोत्तम वायर साहेब जे आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा. त्याला कुठलं नाव आहे आपलं, यात दगड भरायचे. हा. जे पाण्याचा किती बाय कितीचा गड्डा केलेला? 5x5 आहे. 5 बाय 5चा. हा. आता याच्यामध्ये दगड भरणार. हा, दगड भरायचे. आता असे किती खड्डे मारलेले आहेत तुम्ही? आता मी 12 खड्डे आहे शेतात. कोणत्या लेवलनी मारलेले आहे? म्हणजे उतार पाटे की पाण्याचा जो हे आहे, प्रवाह आहे, हा, इथे पाणी साचतं अशा ठिकाणी? अशा ठिकाणी घेतलेला आहे. जलतारा प्रकल्प आहे. जलतारा प्रकार, बरोबर. जालना त्या साईडचे ते. तर ह्या बगीचा किती एकर आहे तुमचा आता? आता हे 1200 झाडं आहे माझे, हा. म्हणजे 8.5 एकराचं. आणि ते इकडच्या साईडने ते छोटा कलम आहे. हे समजा हे 13 एकराचं क्षेत्र आहे पूर्ण माझं. बरं बरं. 13 एकरात मग आता किती खड्डे? 12 खड्डे घेतले आहे. 12 खड्डे. जिथं जिथं पाणी साचते माहीत आहे तुम्हाला, अशा ठिकाणी. अच्छा अच्छा अच्छा, सुंदर. आणि याला स्कीम पण आहे का आता? हो, आहे ना, शासनाकडूनच आहे ते. अच्छा. हा, शासन त्यासाठी निधी उपलब्ध करून देते. बरं बरं बरं, चांगलं आहे. आणि तुम्ही कोणता बहार घेता, मृग घेता, आंबा घेता? दोन्ही पण असते. आणि मृग. अच्छा अच्छा. आणि डे फ्रेशला पण जुळले आहे ना तुम्ही? हो हो. किती वर्षापासून वापरत आहे? ते मागच्या वर्षीपासून. तर कसे वाटले सर तुम्हाला रिझल्ट? रिझल्ट चांगले वाटले मला. तुम्ही किती वेळा खालून आणि वरून दिलेला आहे? 2दा स्प्रेइंग मधून घेतलेला आहे आणि 2दा ड्रिप मधून. म्हणजे आंब्याला पण दिलेला आहे, हो, मृगाला पण दिलेलं. मृगामध्ये काय फायदा झाला? मृगातही थोडी म्हणजे शायनिंग, चकाकी वगैरे मिळाली. अच्छा. आणि आंब्यामध्ये फुटीला पण मदत चांगली झाली. आणि आता पण आपण मे महिन्यामध्ये तुमच्या इथे आलेलो आहे प्लॉट बघायला. आणि आता पुढची तयारी मृगाची आहे तुमची. चला, स्प्रे पण करणार आहे आता. चालेल. आणि ठाकरे साहेब तुमच्याकडे येतातच बहुतेक. चला, धन्यवाद. किती खड्डे घेतले मग एका खड्ड्याला?